नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कल्याणमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याने फार्मसिस्टसह दुसऱ्या डॉक्टरला तब्बल 70 लाखांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 50 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर देण्याचा आमिष या दाम्पत्याने दाखवलं होतं। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी दाम्पत्य फरार आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। महाराष्ट्रात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांची संख्या वाढत चालल्याचे शासकीय अहवालातून दिसून येते। जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर 100 मुलांपैकी 1 ते 1.5 मुलांमध्ये ऑटिझमचा लक्षणे आढळतात। राज्य आरोग्य विभागाच्या 2023च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 0 ते 19 वयोगटातील अंदाजे 1.2 लाख मुले या विकाराशी झुंज देत आहेत। मूठभर उद्योगपतींना श्रीमंतांना कर्ज देऊन देशाला सुपर इकॉनॉमिक पॉवर करण्यापेक्षा करोडो जनतेला कर्ज पुरवठा उपलब्ध करून देशाला महाशक्ती करणे ही काळाची गरज आहे। त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण झाले तसेच संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे असे मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले। हे सांगताना त्यांनी गरीब लोकांना कर्ज दिल्यानंतर पैसे बुडतात हा समज खोडून काढला। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा खारगाव परिसरात रविवारी सायंकाळी 5:27 भूकंपाचा धक्का बसला। हा धक्का 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता असे भूवैज्ञानिकांनी सोमवारी सांगितले। भूकंपामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जीआर ओबीसींवर गदा आणणारा नाही। ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे। बिना नोंदीचे कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही। त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही। एकही नकली व्यक्ती ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही याची काळजी त्या जीआर मध्ये घेण्यात आलेली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। नर्तकी पूजा गायकवाड आणि मृत माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय। पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या प्लॉटच्या खरेदी खताच्या कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे नाव असल्याचं स्पष्ट झालंय। प्राथमिक माहितीनुसार त्या कागदपत्रांवर गोविंद बर्गे यांची सही देखील आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होम ग्राउंड असणाऱ्या पुणे जिल्ह्यातच मोठा धक्का बसणार आहे। मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेडके हे आमदार आहेत। याच ठिकाणी भाजपने आपला डाव टाकला असून अजित पवारांचे नेते आणि कार्यकर्ते गडाला लावले आहेत। नाशिक येथे एका तरुणीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कंपनीत काम करणाऱ्या एका 22 वर्षाच्या युवतीने राहत्या रूम मध्ये गळफास घेऊन आपला जीव दिला आहे। या प्रकरणात मृत युवतीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या युवकाच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध चतुशृंगी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईतून एका ट्रक चालकाचे अपहरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नवी मुंबईतील रबाडे पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक तपासासाठी खेडकर यांच्या बाणेर मधील बंगल्यात पोहोचले आहे। सातारा येथे 1 ते 4 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे। पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली। या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।